नमस्कार, देवराम गावरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज मोगरे गावच्या परिसरामध्ये आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं चालू आहे. हे डोनर आपल्याला लाभलेले आहेत स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने आणि मोगरे ग्रामपंचायत आणि गाव विकास समिती आणि शेतकरी गट असे मिळून आम्ही आता इथं शेतावरती आलो आहे. आणि आम्हाला सोबत पाहुण्यांची सोबत भेटले ते आमचे डोनर जे आम्हाला रोपं देतात आणि आमच्या शेतामध्ये आम्ही लागवड करतो. तर ते आज आमच्या समक्ष आमच्या सोबत आता लागवड करायला आलेली आहे. ती आपण त्यांचा पूर्ण व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलवरती सक्रिय राहा मित्रांनो. भेटू आपण पूर्ण व्हिडिओमध्ये. पिकिंग 3 साल से काम चालू है और मेन ये है की फार्मर का इकॉनॉमिक डेव्हलप. नंतर स्वदेशी आपल्याला साथ मिळाली आणि साथ मिळाल्यावर खऱ्या अर्थाने जर सांगायचं जर ठरलं तर गावातील लोकांना एक चांगल्या दिशेने चालण्याचं काम झालं. बघितलं तर स्वच्छता करायला लागली, बघितलं तर ते मिटिंगांना यायला लागली, बघितलं तर प्रत्येक ठिकाणी येऊन एक विचार करावा लागला. आज तुम्ही जर गावात जर बघितलं तर MIDC सारखा भाग इथं होता. पहिले कोणतीही व्यक्ती बाहेर कामाला जात नव्हती. आज जर तुम्ही महिला बघितल्या, पुरुष बघितले, आज ह्या गावामधून किमान 200 ते 250 लोक बाहेर कामाला जातात आणि ते कामाला जात होते. आता जर त्यांचं जर घर जर बघितलं तर त्यांचा एक बकऱ्या जो बोकड जो आपण म्हणतो तो सरासरी 15 ते 18 हजारापर्यंत जातो आणि स्वदेशनीच त्यांना ते पुरवले होते. आता त्यांनी तो मोठा लॉट करून काहींचे बरेच 10 ते 15च्या त्यात त्या स्वदेशने पुन्हा पाण्याची लाईन आम्हाला करून दिली की जेणेकरून तुम्ही ते ड्रीपवर जागवा. आणि आता इव्हन काय तर तुम्हीच लावायला आलेत म्हणजे आम्हाला जवळ काय तर आम्हाला ताणच ठेवणार आहे. तर स्वदेशच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझं गाव आज चांगल्या दिशेने जाते. मला सांगायला आनंद होतो. आमचे सन्माननीय सदस्य सुद्धा या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी जो अभियान होता 96 ग्रामपंचायतीपैकी स्वदेशच्या कामांमुळे आम्ही 19व्या नंबरला आलो आणि 19व्या नंबरमधून आमची टॉप 7 मध्ये आज आम्ही आहे. आम्हाला 5च्या दिशेने घ्यायचं होतं पण टॉप 7 मध्ये आम्ही आहेत. कदाचित जर आमचा अर्धा 1 मार्क जर वाढला तर आम्ही टॉप 5 मध्ये. आमच्याकडून काही होऊ शकतं का तो अर्धा? मित्रांनो, आता आपल्या गावाची ओळख करून दिली पाहुण्यांसोबत आणि आता आम्ही सर्व आता वृक्षारोपण करायला आता जाऊ राहिले.
पॉलीबैग निकालने वाले हैं ना तो इसको अच्छे से दबाना पड़ेगा पहले, क्योंकि उसके रूट्स है ना बिगड़ लूज होने की, हाँ सॉइल लूज होने की चांसेस हो सकते हैं, इसलिए अच्छे से दबा देना। उससे पहले करना क्या है, पूरा जो पीठ हमने निकाला हुआ है ना पूरा पीठ भर देना है पहले, ठीक है। उसको भरने के बाद थोड़ा सा जितना अपना ये है ना पॉली बैग है, ठीक है, उतना जितना सॉइल है उतना ही बस निकाल देना है वहां से सॉइल, ठीक है। हाथ से निकाल सकते हैं या फिर फावड़े से भी निकाल सकते हैं, कोई बात नहीं, ठीक है। उसके बाद ये लगाना है। अभी क्या हुआ है, ये अभी आधा ही है, पूरा उसको पूरा कंप्लीट करना है, वो जितनी भी मिट्टी है ना मिट्टी पूरा डालना है ऊपर, फिर ही हाँ फिर बाद में जितना है उतना ही नहीं उसमें से निकलना है, ये लगा देना है। अब एक लगा के देखते हैं हम, हमारा कौन कर सकता है। आणि हा जो हे ग्राफ्ट आहे ग्राफ नीचे रहना चाहिए, आणि खाली काढावी लागेल ना? नहीं साइड से मिट्टी डाल दो आप पे। काढलं का? काढलं या साईडला ना, मित्रांनो, झाडांना जो सपोर्ट द्यायचा आहे तो आपले गाव विकास समितीचे मेंबर्स इथं लाकडं तोडून देऊ राहिलेत। DB बँक यांच्या सहकार्याने इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे। मित्रांनो, आता आपण इथं केशर आंब्याची लागवड केली। आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दल आपण DB बँककडनं काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता तुम्ही आमच्या गाव मॅडम, तुम्ही आमच्या मोगऱ्याला आलेत, मग आता तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतंय। याचा आधी आम्ही एक ठिकाणी गेलो होतो कल्याणला, दुसऱ्या NGO बरोबर, आणि तिकडे असं फॉरेस्ट मध्ये फक्त छोटे छोटे हे काढले होते माती आणि आम्ही टाकलं, एकदम पटकन झाला होता। इथे आम्हाला वाटतंय की शेती किती कठीण आहे, आम्हाला सवय नाहीये, सिटीमध्ये आम्ही राहतो तर आम्हाला हे सगळ्याची सवय नाहीये, पण इथे खूप चांगलं वाटतं, ओपन आहे। आणि आज
हे वेदर पण खूप चांगलं आहे. आम्हाला वाटलं नव्हतं, लास्ट वीकपर्यंत आम्ही कोऑर्डिनेट करत होतो NGO बरोबर, होणार नाही होणार, पण आता झालं. आम्हाला बरं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. कोणाचं लक्ष नाही आहे आता धड्यांवर, पण आम्हाला जायचं परत मुंबईला 4 तास. पण खूप चांगलं आहे हे सेटअप. हे म्हणजे सायंटिफिकली आम्ही लावतो. आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्हाला एवढं वेळ जाईल आणि असं सगळं करावं लागेल. तर हॅट्स ऑफ, म्हणजे शेती आणि फार्मर्स त्यांच्यावर आहे सगळं, कंट्रीचं आमचं रेव्हेन्यू, आणि हे खूप चांगलं आहे. पुढे आम्हाला जर असं मिळालं तर आम्हाला खूप लोकांना त्यांचे मुलं वगैरे पण आणायला पाहिजे होते, पण आता आम्ही परमिशन नाही घेतली. अच्छा, फ्युचरला आम्ही बघू सेकंड टाइम. हां, फॅमिली बरोबर यायला, त्यांना पण बघायला पाहिजे. फ्युचर जनरेशन ना, त्यांना कसं वाटतं की शेती वगैरे त्यांना माहिती नाही कसं करतात. तर आम्ही प्रमोट करू पुढे तुमचं हे चॅनल आणि हे करत राहा. खूप चांगलं काम आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं इथे येऊन. ओके, थँक्यू मॅडम. आज आपल्या शेतावरती DB बँक येथून आलेले सर्व सहकार्यांचे आम्ही आमच्या गाव विकास समिती आणि स्वदेश फाउंडेशन ग्रामपंचायत मार्फत आभारी आहोत. तर पुन्हा भेटू मित्रांनो, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुन्हा लाईक शेअर सबस्क्राईब. ओके.